तर इनोव्हेशन कसं करायचं? इनोव्हेशनमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण काय करतो की आपल्याला जो प्रॉब्लेम रिलेव्हंट आहे त्याच्यावर आपण काम करायला सुरू करतो. राईट? आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतो त्याच्यावर आपण काम करायला सुरू करतो. तर सगळ्यात मोठी स्किल सेट माझ्या मते अजून पण की प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यामध्ये आहे. करेक्ट आहे? प्रॉब्लेम जर आपण प्रॉपर आयडेंटिफाय केला तर आपलं 50% काम झालं. राईट? आणि जर नाही करता आला तर प्रॉब्लेम आपला कितीही चांगला सॉल्व्ह केला आपण, कितीही चांगल्या प्रकारे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि तो रिलेव्हंटच नसेल, तर त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनचं व्हॅल्यू फार कमी राहील. बरोबर आहे? तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी कोणाला विचारलं पाहिजे प्रॉब्लेम्स? तुम्ही स्वतःच्या मनाने प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले पाहिजे, की कोणाला विचारलं पाहिजे, की ह्या इंडस्ट्रीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये टाक. ओके? माझ्या मते जो एंड युजर असतो त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा, त्याला जर तुम्ही विचारलं तर आपल्याला एक्झॅक्टली कळू शकतं की प्रॉब्लेम कशामध्ये आहे. जर फॉर एक्झाम्पल आपण एक लेथ मशीन इन्व्हेंट केली, लेथ मशीन बाय केली एका XYZ फॅक्टरीने, ठीक आहे? XYZ फॅक्टरीने लेथ मशीन तुमची बाय केली. ओके? आणि तुम्ही जर त्या ओनरला विचारलं की बाबा रे ह्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? तर तुम्हाला उत्तर मिळेल असं वाटतंय का? नाही कळणार. तुम्हाला त्या ऑपरेटरला विचारावं लागेल की ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी लॅकिंग आहेत का? काही इम्प्रूव्हमेंट हवेत का? राईट? तेव्हाच तुम्हाला कळेल एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे आणि त्याचं सोल्युशन काय काढू शकाल. बरोबर आहे? आणि जर फॉर एक्झाम्पल होम इक्विपमेंट तुम्ही मॅन्युफॅक्चर केलं, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर्सला विचारलं तर तुम्हाला ते सांगणार नाही आहेत प्रॉब्लेम किंवा त्यांना माहिती नसेल किंवा काही ॲझम्पशन्स असतील. तर होम इक्विपमेंट किंवा अप्लायन्सेस असतील तर तुम्ही एका गृहिणीला जाऊन जर मार्केट रिसर्च केला स्पेसिफिकली तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या जॉग्रफीमध्ये की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहेत आणि तो जो प्रॉब्लेम रिपीट होत असेल, फार मोठी बॅच लागत नाही यासाठी. जर मोठी कंपन्याचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर 5 ते 10 कंपन्या पण इनफ राहतात. जर तुमचा पब्लिक सेक्टर म्हणजे फॉर कन्झ्युमर गुड्समध्ये असेल तर साधारणतः 50 ते 100चा बॅच साईज पण इनफ होतो. असं नाही की आपल्याला करोडो लोकांच्या घरी जाऊन विचारावं लागतं. पण हे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं फार महत्त्वाचं राहतं. इथेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो ॲक्च्युली. राईट? तर हा जर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता आला तर इनोव्हेशन पुढचा पार्ट तर तुमची एक्सपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये तुमचा कोणी हात पकडू शकत नाही. बरोबर? तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी मार्केट रिसर्च करणं आणि प्रॉपर लोकांना जे एंड युजर्स आहेत, एक्झॅक्ट एंड युजर्स जे ॲक्च्युअल ती गोष्ट यूज करत आहेत, त्यांना विचारणं फार गरजेचं राहतं. तरच तुम्हाला पुढे सोल्युशन काय द्यायचं आणि ह्याच्यामध्ये अजून काय करता येईल हे बघता येईल. अदरवाईज तुम्हाला जे वाटतं ते मे बी लोकांना नाही माहिती किंवा गरजच नाही आहे त्याची, असं पण होऊ शकतं. ठीक आहे? तर आयडिएशनचा पहिला पार्ट राहतो आयडेंटिफाईंग अ प्रॉपर प्रॉब्लेम जो सगळ्यांसाठी आहे किंवा मॅक्सिमम लोकांना तो फेस होतो आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात. तर फर्स्ट स्टेप ऑफ आयडिएशन हाच आहे की प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा. ठीक आहे? याच्यामध्ये जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा छोटासा मार्केट रिसर्च करून हवा असेल तर पेटंट्स थ्रू पण करता येतो. पण पेटंट्स थ्रू त्या ऑलरेडी गोष्टी झालेल्या असतात. ठीक आहे? फक्त एवढंच बघू शकतो की त्या प्रॉब्लेमला किती जणांनी सोल्युशन दिलं. पण जर तुम्ही फ्रेश मार्केटमध्ये जाऊन किंवा रिअल मार्केट स्टडी केलात ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली प्रॉब्लेमसाठी तर तो तुम्हाला बेनिफिशियल राहील. पेटंटचा थोडासा इथं कमी यूज होईल तुम्हाला प्रॉब्लेम्सचा. ठीक आहे? पण तोही करायचा असेल तर आमच्याकडे मार्केट रिसर्चचे टूल्स आहेत. डेफिनेटली वी कॅन हेल्प यू इन डुईंग अ प्रॉपर मार्केट रिसर्च. तर ॲड्स देऊनही करता येतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं मार्केट रिसर्च करण्याच्या, त्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि प्रॉब्लेम काय आहे ते आयडेंटिफाय करता येतात किंवा इंटरव्ह्यू घेता येतात लोकांच्या आणि त्यानंतर आपल्याला कळतो की हा प्रॉब्लेम रिलिव्हंट आहे की नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टी आमच्याकडून जाणून घ्यायच्या असतील तर कॉन्टॅक्टच्या लिंक्स दिलेल्या आहेत खाली. तुम्ही क्लिक करा आणि आमच्याशी तुम्ही बोलू शकता. आम्ही डेफिनेटली ट्राय करू तुम्हाला काहीतरी मदत करण्याचा ह्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करण्यासाठी. ठीक आहे? ऑल द बेस्ट.